मंडळी 7 मेला आपला सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं। निवडून कोण येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि तशा चर्चा सुद्धा जागोजागी होताना दिसत आहेत आणि आता मतदारांकडून त्याचा कौल सुद्धा समोर येऊ लागलाय। आता खानापूर मतदारसंघाचंच पाहायचं झालं तर खानापूर मतदारसंघात जे प्रस्थापित नेते आहेत त्यांच्याच विरोधात सामान्य कार्यकर्त्यांनी चड्डू ठोकल्याचं दिसत आहे। मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी टॅगलाईन काढून सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी लोकसभेचा आखाडा गाजवलाय आणि त्यामुळे नेते विरुद्ध कार्यकर्ते या सामन्यात नेमका विजय कोणाचा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। 7 मेला सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली। खानापूर मतदारसंघात युवा नेते वैभव पाटील, सुहास बाबर, गोपीचंद पडळकर तसेच आटपाडीचे राजेंद्र देशमुख या सर्व प्रमुख नेत्यांनी आपली सर्व ताकद खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीमागे लावली। खानापूर मतदारसंघातून संजय काका पाटील सर्वात जास्त लीड घेणार असं सुरुवातीला वाटत होतं। या सर्व नेत्यांनी संजय काका पाटील यांचं काम झपाटून आणि प्रामाणिकपणे केले। अशी वस्तुस्थिती असतानाच विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला। विशाल पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर मात्र चित्र एकदम पालटून गेलं, कारण सर्व पक्षाचे नेते संजय काका यांच्या पाठीशी तर कार्यकर्ते मात्र विशाल यांच्या पाठीशी असं चित्र खानापूर मतदारसंघात तयार झाले। सुरुवातीस पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादीचे सुशांत देवकर, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच मनोज चव्हाण या सर्वांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन प्रचार यंत्रणा हाती घेतली। एका बाजूला वैभव पाटील, गोपीचंद पडळकर, राजेंद्र अण्णा, सुहास बाबर अशी मोठी मोठी मंडळी संजय काका यांच्या प्रचाराच्या सभा गाजवत असताना विशाल पाटील आणि गावोगावचे कार्यकर्ते रॅली तसेच कोपरा सभा या माध्यमातून गावागावातल्या सामान्य मतदारापर्यंत पोहोचले। त्यातच विट्यातील आजी माजी नगरसेवक, काही युवा नेत्यांनी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या नेत्याविरोधात बंडखोरी करत विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आणि विट्यातील वारच फिरल्याचं दिसून आलं। यामध्ये माजी नगराध्यक्ष सचिन जाधव, ॲडव्होकेट धर्मेश पाटील, भालचंद्र कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आपापल्या नेत्यांचे आदेश डावलून मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी टॅगलाईन काढून प्रचाराचा धुळा उडवून दिला। आटपाडीमध्ये देखील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांनाच मदत केल्याचं स्पष्ट झाले। एकंदरीतच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे भाजप विरोधात असलेला अंडरकरंट नेत्यांनी ओळखला नाही असंच म्हणावं लागेल। निकाल 4 जूनला लागणार असला तरी मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी स्थिती खानापूर मतदारसंघात असल्याचं दिसून येते। याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।